सूचना आहे, विनंती नाही. विनंतीला मान देऊन फक्त जर कोण जेवायचा शिल्लक असेल तर जेवणासाठी येणे ही विनंती. चला, मला वाटतं आमच्या सूचनेचा मान घेऊन मला वाटतं दोन्ही संघाचा 12 खेळाडू आमच्याकडे त्वरित 2 मिनिटांमध्ये हजर. चला, ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. या खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती चालू असलेला सामना पाहायला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा वतीनं हार्दिक स्वागत. स्ट्रायकर व्यासमन दीपक आणि नॉन स्ट्राईक व्यासमन पाहायला मिळते आपल्याला. पवन जबरदस्त फॉर्म मध्ये असलेली जोडी. संघासाठी पहिल्यात तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय राकेश भोई. स्टार्ट. पंचांचा इशारा. पहिला चेंडू ऑफसाईडला मारलेला फटका. बेहतरीन फिल्डिंग. खतरनाक फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय वीर मराठा जोडे संघाकडून. 1 धाव मिळते संघाला. संघाचा खाता खोलतोय एकनी. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेली 1 धाव. त्यानंतर पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खतरनाक फटका पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने मला वाटतं पंचांचा इशारा येतोय. डाबर धंत मंजन चौकार. बेहतरीन चौकार. सुपर हिट डीजे मास्टर. पुन्हा एकदा राकेश भोई आणि अशा तऱ्हेने उंचावरून मारलेला फटका पाहायला मिळतोय. झेल होतोय का पाहूया आणि जबरदस्त असा पकडलेला झेल पाहायला मिळतोय. भाई पकडो क्या जीतो मॅच. आणि डीजे मास्टर आपल्याला आलेली हलकीशी संधी. नाचण्या झाली का गाडीचे गाणं येणारच. पाहूया पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती 1. पाहूया पुन्हा एकदा 1-2 गोल. लास्ट अँड बेस्ट. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे खतरनाक फिल्डिंग म्हणावं लागेल. पूर्वी 2 धावा पूर्ण आणि संघाची धावसंख्या पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/7 डीजे मास्टर. 1/13 सॉरी 1/13. कारण का सामना 6 षटकांचा असल्या कारणाने थोडा टाइम लागतोय आणि आपल्याला फक्त आणि फक्त 5 षटकांसाठी 25 मिनिटं असतील. याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची आहे. आणि संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय 50+ सुभाष शिंदे. बैल गाडी शर्यतींचा मालक पाहायला मिळतात आपल्याला. या ग्राउंडवरती जवळ आपल्याला कित्येक प्रकारचे मालक पाहायला मिळणार आहेत. आणि आताच आपल्याला पाहायला मिळतं 50+ सुभाष शिंदे. मॅन फ्रॉम वसई तालुका पेनानी जिल्हा रायगड. खेळता वेळेस पाहायला मिळतोय ह्या खचाखच भरलेल्या ग्राउंडवरती संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक आणि पहिल्या षटकातील
पहिला चेंडू पाहूया. रिव्हर्स शॉट लगातार नाही तो बरबाद. रनआउटचा खतरा येतोय जातो आणि त्याचप्रमाणे मला वाटतं फिल्डिंग पाहायला मिळतोय. जवळ मला आम्हाला तर काही समजलेलं नव्हतं पर्यंत जबरदस्त बॉल यारकल टाकलेला सुंदर असा चेंडू आणि मला वाटतं पंचांचा इशारा येतोय लेग बाय स्वरूपात. बॅट कट. ओके पुन्हा एकदा सुभाष शिंदे. सुपर हिट चेंडू आणि अशा तऱ्हेने खतरनाक फिल्डिंग म्हणावं लागेल ती स्वतः बॉलर सुभाष शिंदे यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि मला वाटतं चेंडू बॅट्समन यांच्या वाटतं लागलेला आहे. चला पाणी पाहिजे असेल तर नको राहू दे म्हणाले संतोष भाऊ राहू द्या. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती शेडला मारलेला फटकापर्यंत बेहतरीन फिल्डिंग म्हणावं लागेल आणि मला वाटतं बॅट्समन यांच्या अंगाला लागलेला चेंडू म्हणून चेंडू आतमध्ये राहिला. पुन्हा एकदा सुभाष. जबरदस्त फटका पाहायला मिळतो बेहतरीन आणि अशा तऱ्हेने जवळ मला वाटतं एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या इकडे पुढे सरसवते जाऊन पोहोचतोय ती. एक बाद 15-15 ला 56 विकेट. पहिल्या चेंडूवरती एक धाव दुसरा चेंडू डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेली एक धाव. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि जबरदस्त फिल्डिंग बेहतरीन केलेला थ्रो आणि जवळ मला वाटतं एकच धाववरती समाधान आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 16. 50+ कंपल्सरी असेल. 40+ मास्टर असोसिएशनचा नियमच आहे 50+. पुन्हा एकदा सुभाष शिंदे. जबरदस्त फिल्डिंग बेहतरीन केलेला थ्रो. जर का मला वाटतं हा टिपला असता तर विकेट पर्यंत जर तर नसल्या कारणाने रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 17 यांनी 17 या धावसंख्येवरती. आणि जर कुणाला जेवायचं बाकी असेल तर कृपया करून मला वाटतं पुन्हा एकदा उंच उडालेला झेल आणि जवळ मला वाटतं भाई पकडो कॅच आणि जितो मॅच आणि अशा तऱ्हेने दीपक यांनी पकडलेला झेल. दुसरा झटका दुसरा हादरा दुसरी विकेट दुसरा मोहरा तंबूचा रस्ता वरटुडीचे मास्टर. त्याचप्रमाणे आता ही शेवटची पंगत असेल. जर कोणी हा प्रसाद घ्यायचा बाकी असेल आणि मला वाटतं आता शेवटची पंगत असेल तर पण कुणी जर ह्या आस्वादाचा लाभ घ्यायचा शिल्लक असेल तर कृपया करून आपण जेवणाचा कार्यक्रम आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे ठेवलेला आहे. जर कुणाला जेवण करायचं असेल तर कृपया करून आपण जेवण करण्यासाठी यायचं आहे. कारण का तर लास्टची पंगत असेल त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला मनोज मोकल. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतोय दीपक. स्वतः संघाचा मला वाटतं संघनायक. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय दीपक संघाचा संघनायक. आपल्या संघासाठी काय करतोय राईट हँड बॅट्समन गेलता वेळेस पाहायला मिळतोय आपल्याला. हरेश जोरात मारण्याच्या नादात मला वाटतं गिरकी आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या एकडे पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला दीपक पाटील. आणि अशे तरीने मला वाटतं कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा वॉल लाइन के बाहर 6 रनों के लिए मारेला सुंदर असा झटका डीजे मास्टर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारायच्या नादात पा फिन वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा एक निबड्या जर जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवर 25. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. बेहतरीन पाहायला मिळते आपल्याला क्रिकेट. पुन्हा एकदा दीपक जबरदस्त चेंडू गिरकी घेतोय परंतु मला वाटतं बाहेर गेलेला चेंडू आतमध्ये जाणे आतमध्ये गेलेला चेंडू पुन्हा बाहेर निघतोय आणि अशा तऱ्हेने धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाग्यावरती 3. जबरदस्त खतरनाक ज्याप्रमाणे गिरकी पतंग घेतो त्याप्रमाणे दीपक टाकतोय चेंडू. पुन्हा पुन्हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर 25 आणि 25. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला दीपक. जबरदस्त चेंडू पाहायला मिळते आपल्याला लगातार. मला वाटतं कुठल्याही प्रकारची हॅट्रिक परंतु या आपल्याला ग्राउंडवरती आता लगातार 3 चेंडू डॉट करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. स्वतः संघाचा संघनायक दीपक पाटील 3 बॉल डॉट बॉल. पुढचा चेंडू दीपक यांचा राईट हँड बॅट्समॅन खेळता वेळेस आणि अशा तऱ्हेने दांडी गोल विकेट किपर यांची चालाकी. आणि मला वाटतं स्टंपिंगच्या स्वरूपात तिसरा झटका तिसरा आदरा आणि तिसरा मोहरा डीजे मास्टर. असा ओव्हर पाहायला मिळतो आपल्याला स्वतः कर्णधार यांच्याकडून. कारण का तर पहिला व्हाईट बॉल त्यात नंतर मारलेला षटकार आणि नंतर व्हाईट बॉल आणि लगातार मला वाटतं 3 बॉल डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती आलेली विकेट. आणि आता मला वाटतं आमचे सागर भाऊ जिथं कमी तिथं आम्ही. जबरदस्त असे कॉमेंटर आमचे सागर भाऊ. चला जबरदस्त रंगाचा सामना पाहायला मिळतो सर्व प्रेक्षकांना. आपला 2 इनिंग पाहायला मिळाली. इथे मात्र उमेश भोर यांच्या माध्यमातून गुणलेखन आपण पाहतो आणि आमचे जगदीश भाई यांचं आगमन सरसे स्वागत. स्कोर गार्ड स्कोर झाला उमेश 25.
चला ग्रुप मीटिंग घेऊ नका जास्त, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 6 षटकांचे सामने सामने लवकर लवकर व्हायला पाहिजेत. चला पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दमदार कामगिरी करावी लागेल. 25 धावा दाखल लागल्यात. एका बाजूला आपण पाहतोय शिशंब सरांश नेती स्पोर्ट्स चिंचपाडा आणि त्याला फाईट करतोय वीर मराठा जोहेपेन हर्षद पिटले. हा चेंडू स्ट्रेट टू द बॉल आणि आता मात्र खेळ आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. नावडे प्रवीण पाटील वामंजे आणि त्यांच्या समेत ज्यांची रायगड ग्रामीण फोटोपेस्टची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल नेहरू मैदानावर त्याचे समीर शेठ पाटील यांचं सरस स्वागत. तालुका अध्यक्ष फोटोपेस्ट आणि त्यांच्या समेत त्याने 2 वर्ष रायगड प्रीमियर लीग जबरदस्त गाजवले असे प्रवीण भाऊ पाटील. कोण विसरणार नवत त्याच्या लय बोलबाला प्रवीण पाटील वावंजेवाला. आणि इथे मात्र संजय पाटील यांची स्पर्धा या आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडांगण आणि हा चेंडू भिरकावून दिला. बघूया पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेकडे आणि पाहता पाहता चेंडू सीमापार पंतांचा इशारा आला आहे. षटकार सांगायचं योगेश ओ जबरदस्त रवीने हा चेंडू भिरकावून दिलाय. आपल्यातून कामगिरीने आला हा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 4 ने वाढून टोटल 35. बघा काय गुणलेखन आहे, काय अचूक टिप्पणी, काय अचूक माहिती आहे. अप्रतिम चिंचपाड्याचा गुणलेखन. आणि इथे आपण सामन्याकडे पण लक्ष देतो कारण चिंचपाडा संघ खेळतोय आणि इथे मात्र उमेशजी भोर गुणलेखन चिंचपाडा आणि शामशेठ पाटील चिंचपाडा विकास शेळके यांच्याकडून शुभेच्छा आल्यात चिंचपाडा संघाला. हार्दिक अभिनंदन. चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये प्रवीण भाऊ पाटील. बघा चेंडू द्या दादा. बघा श्यामशेठ पाटील आमचे खजिनदार चेंडूची पूर्तता करत आहेत. रायगड 40+ मास्टरची कमिटी अतिशय दमदार आहे. आयोजन सुद्धा अतिशय दैविध्यमान आहे आणि पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचं पूर्ण कव्हरेज. स्वामी समर्थ डीजे अशक्य ही शक्य करतील स्वामी डीजे पक्या. बघा आमची पूर्ण टीम भरपूर मेहनत आणि या मैदानासाठी या सर्व आचार अन्न बनवण्यापासून ते सर्व काही सहकार्य करण्यापासून ते अतिशय मोलाचे सहकार्य लेजंड खेळाडू आणि ज्यांचा आम्ही नेहमीच आदर्श घेतो असे नरेशजी गायकवाड
आपल्या मनापासून आम्ही सततचे आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू षटका देईल. हो अप्रतिम चेंडू आणि त्या व्हाईटची दाद मागतात खेळाडू, परंतु सुंदर चेंडू पाहायला मिळाला आहे. आणि आजचं जे 4 संघाचे टी शर्ट आपल्याला दिले ते आमचे नेहा एंटरप्राइजेसचे सर्व सर्वार आणि उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व रामशेठ घरत वरचवले यांच्याकडनं. बघूया वा अपकट पाहायला मिळाली. एकदा पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न परंतु नकार. आणि बघा केपी किरण पाटील, सन्मान्य आदरणीय श्री विजय शेठ खारकर, आरडीएन स्पोर्ट्सचे सर्व सर्व निवृत्ती शेठ खारकर आणि योगेश मात्रे आणि आमचे शिवाज भाऊ पाटील वहाल यांच्याकडनं किरण पाटील यांच्या संघाला शुभेच्छा आल्यात. तर पाहूया पुन्हा एकदा सामना सुरुवात. स्कोर कार्ड स्कोर झाला उमेश होईल. आतापर्यंत पाहायला गेलं तर 36 धावा धाफळकावर लागल्यात. धावसंख्या 36 झाली. धाबांचा डोंगर उभा करावा लागेल किरण पाटील तुम्हाला, कारण समर्थ संघ, वीर मराठा जवळ संघ, हर्षद पिदले सरांचा संघ अतिशय स्ट्रॉंग झोन मध्ये. आणि इथे मात्र ब्रह्मा विष्णू महेश त्रिवेणी संघ आहे. चिंचपाडा संघामध्ये चाचू केणी, धोनी भोईर आणि हरीश भगत. अप्रतिम चेंडू स्विंग झाला, आतमध्ये आलाय, सप्पा झाले होते बॅट्समॅन, परंतु चेंडू मात्र भिरकावून दिलाय आणि किरण पाटील मात्र बीट झालेत. षटक संपण्याचा इशारा आला पंचांचा. आणि आतापर्यंत षटक कंप्लीट झाली उमेश भोईर 4 आणि स्कोर झाला तो मात्र आतापर्यंत 36 धावा. ओटीडीजे बघा डीजे मास्टर 36 धावा धापडका लागला. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी, तो मात्र वीर मराठा जवळ संघाकडनं दीपक पाटील. काय करणार मैदानाच्या आतमध्ये, काय होणार, काय घडणार बघूया. किती धावांचा पल्ला टार्गेट ठेवणार, सेट करावे लागेल. तो मात्र समोर फलंदाज रवी नॉन स्ट्रायकरला स्वतः सरसेनापती किरण पाटील. स्कोर झाला 36. स्कोअर कार्ड पाहायला मिळाले. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्रक्षकाने चेंडूला जज केले, पकडलं, फेकलाय, तोपर्यंत फक्त सिंगल. 37 धावा धाफलकावर बाद झाले फलंदाज. 4 बाद 37. एका बाजूला चिंचपाडा आणि त्यांना फाईट करतोय पेन एरियातील एक मापददार संघ, सर्व गावातून आगल्या वेगळ्या गावातून ऑक्शन बोलीमध्ये निवडून आलेले हे रथी महारथी. 1 धाव आरोग्यासाठी, वय वर्ष 40. पण आम्ही मात्र दमणार नाही, थकणार नाही. हात थकले, पाय थकले, शरीर साथ देत नाही. एका खालीचे 20 वर्षाचे गोलंदाज आज मात्र 40 मध्ये आलेत. ती दहशत, तो दरारा. षटका दीपकचा चेंडू पाहायला मिळतो दीपक यांचा. बघूया कशा प्रकारे खेळणार किरण. सुंदर चेंडू नाकाच्या जवळून घ्या चेंडू. व्हाईटची दाद मागतात पंचाकडे, पण चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिर, 4 बाद धावफलका धावा लागला. त्या मात्र 37 धावा धावफलकावर. पाहूया एनडीआर वॉरियर्स योगी दादा. षटकाची पुढचा चेंडू किरण पाटील. कुठल्या प्रकारचा इथे विलंब करू नका प्लीज, टाइम इज मनी. हा वेळेचं बंधन असणार आहे. जर तुमचा षटक 30 मिनिटाच्या आतमध्ये संपला नाही तर मात्र पॅनलाइज केले जाईल. पहिल्या 5 वर 25 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकासाठी 3 मिनिटं अवधी. चला लवकर लवकर टाइमपास करू नका प्लीज. दोन्ही पंच आमचे आहेत तिथे मैदानाच्या आतमध्ये. बघा आमचे प्रवीण भाऊ आणि आम्हाला ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ज्या गॉगल्स दिल्यात त्या नायक ग्राफिक्सचे सर्व सर्वार निखिल नाईक कोली कोपर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. रामशेठ घरत साहेबांचं आगमन. आणि आजच्या 4 संघांना ज्याने टी शर्ट दिलेत नेहा एंटरप्राइजेसचे सर्व सर्वार आणि दमदार अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री रामशेठ घरत ओरचेवले, काल भैरव क्रिकेट क्लबचे सर्व सर्व. तर टाइमपास करू नका प्लीज.
पुढचा चेंडू याच्यामध्ये भिरकावून दिला बघूया षटकार होतो की झेल आणि याच्यामध्ये चेंडू सीमापार दन 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 करत आलाय षटकार. षटकार बहादूर किरण पाटीलसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा बॅट बॅट दुसरा षटकार. आणि व्हीव्हीपी संघाचं नेतृत्व करणारे दमदार उद्योजक राम पाटील साहेब. पुढचा चेंडू किरण साठी पडला परंतु पंच श्वेर मारा पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर संघाची धावसंख्या धमका लागतो ती मात्र 4 बाद टोटल 50 धावा धावफलकावर. संदीप वास्कर किरण दलवी केतन दलवी यांची पीटीसी लाईव्ह आपल्या सेवेसाठी आलेले आहे. आणि पुन्हा एकदा प्रहार बघूया झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि संपतोय तो मात्र कर्णधार किरण पाटीलचा खेळ. दमदार कामगिरी. धावा धावफलकार लागल्यात आतापर्यंत 5 गडी बाद झाले चिंचपाडा टीमचे आणि धावा झाल्यात 5 बाद 50 धावा धावफलकावर. आयोजन कसं असावं आणि ते कसं निभावं आयोजन कसं करावं त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. ही संकल्पना अंमलात आणली प्रवीण भाऊ पाटीलनी आणि ती मात्र प्रत्यक्षात उतरवली ती मात्र संजय पाटील बस आणि सर्व आयोजन कमिटीने. दमदार आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये मंगेश कावळे. पाहूया काय करणार काय घडणार. रवी एका बाजूला आहे तर मंगेश कावळे आलेत. बघा आद्यकांतवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या नगरीमध्ये जन्माला आले भाऊ मुकादम हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आमच्या भिंगारीचे जगदीश परदेशी आणि त्यांच्या समेत व्हीव्हीपीची बुलंद तोप राम पाटील आणि खजिनदार श्याम पाटील. एवन जोडी आपण पाहतो प्रवीण पाटील आणि राम पाटील. उद्या मात्र बलीभाऊंचा वाढदिवस आहे. बलिराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे जंगी सामने. फक्त पाठण टेका आणि बक्षीस घेऊन जा. जंगी सामने त्यांना सुद्धा देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बीडी शर्ट जर मॅचचा आनंद घेत असतील तर तुम्हाला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. षटकार दिवसाचा चेंडू पाहायला मिळतोय. हो दीपक काय गोलंदाजी होतोय. गती परिवर्तन व्हेरिएशन बदललं चेंडूला स्लो टाकला आणि मात्र फलंदाज फसला आहे. आता मात्र थोडासा स्कोर कमी आहे. 107 झाल्यात 95 झाल्यात 75 झाल्यात 70 झाल्यात 80 झाल्यात 94 झाल्यात. धावांचा मात्र प्रचंड पाऊस कारण नेव्या टेनिस क्रिकेटचे चेंडू आणि खेळपट्टी अतिशय दमदार. इथं मात्र खेळायला मजा येणार. जो खेळेल तो मात्र आपलं नशीब आजमावणार. ज्याचा प्रयत्न प्रामाणिक तो मात्र यशस्वी. सर्वांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत परंतु क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. हिरोचा झिरोचा हिरो व्हावं लागतंय. प्रत्येकाचा दिवस असतो उमेश. पाहूया इथे मात्र दमदार कामगिरी. खरोशीवरनं आमचे नरेश काका यांचं सुद्धा आपण समालोचन ऐकलं. दमदार समालोचन आमचे चौधरी साहेब आहेत. आमचे शिंदे सरकार होते. तर पाहूया दीपकचा पुढचा चेंडू. समोर फलंदाज काय करणार बघूया. दमदार कामगिरी करावी लागेल. तर चला भरपूर वेळ गेला पंच. टाइम हो वीर मराठा वेळ संघ हर्षद पिदले सरांचा संघ जाम टाइमपास करतोय. वेळ भरपूर कमी आहे. टायमिंग पंच टायमिंग तुम्हाला नोटीस केलेला आहे. आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आता आम्हाला आयोजन कमिटीला काय बोलायचं नाही. या काका
पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि जवळजवळ मला वाटतं हा झेल सुटतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पर्यंत 2 धावांवरती समाधान. टोटल संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 52 आणि 52. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पर्यंत फटका फसतोय. पकडो क्या जीतो मॅच आणि असे तऱ्हेने 5वा झटका, 5वा हादरा आणि 5वी विकेट डीजे मास्टर. राजा केनी उर्फ चाचू. पुन्हा एकदा ऑफसाईडला मारण्याच्या नादात आणि पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या एकने वाढते जाऊन पोहोचती 53 या धावसंख्येवरती आणि 53. ही लॉस ऑफ 5 विकेट्स. पुन्हा एकदा फटका फसतोय आणि स्वतः 50+ सुभाष शिंदे पकडतोय झेल आणि अशा तऱ्हेने 6वा झटका, 6वा हादरा डीजे मास्टर. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक आणि पुन्हा एकदा जबरदस्त एक्सलंट तुफानी सुलतानी आणि आसमानी मारलेला सुपर हिट असा षटकार डीजे मास्टर. पुढे सरसवते जाऊन पोहोचतोय ती 59 आणि 59. शेवटचा षटक म्हटला म्हणजे हाणामारीचा षटक आणि तो षटक घेऊन आलेला आहे तो संदीप. पुन्हा एकदा अर्क टाकलेला हलकासा मारलेला फटका आणि जबरदस्त फिल्डिंग म्हणावं लागेल. रनआउटचा खतरा येतोय जातोय आणि याच्या तऱ्हेने मला वाटतं हा 6वा झटका. दुसरी धाव घेण्याच्या नादात रनआउटच्या स्वरूपात 6वा हादरा डीजे मास्टर. हलकीशी आलेली संधी. करण भोईर उर्फ धोनी संघाचा आम्हाला वाटतं 3रा मालक असेल आणि संघाची टोटल धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 60. फुल टॉय टाकलेला चेंडू मारलेला फटका जवळजवळ मला वाटतं आर मार सीमारेषेच्या पार चाललेला सुपर हिट षटकार डीजे मास्टर.
जिंकण्यासाठी पहिल्यात तर वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि पाहूया जिंकण्यासाठी 67 धावा काढलेल्या त्याने 67 धावांचा लक्ष्य असेल. पहिल्याच चेंडूवरती वार, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार, सुपरहिट, क्लासिक, जबरदस्त आसमानी मारलेला षटकार. डीजे मास्टर खोलतोय सानी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 6. पुन्हा एकदा स्टेटला मारलेला जबरदस्त वन बाउन्स स्वरूपात मला वाटतं हा चौकार आलेला आहे. स्टेटला मारलेला क्लासिक असा चौकार. डीजे मास्टर आपल्याला आलेली हलकीची संधी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवरती षटकार नंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. स्टेटला मारलेला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आलेला हा चौकार. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 10. पाहूया पुन्हा एकदा दीपक टू दीपक. पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन दीपक, राईट हँड बॅट्समन बॉलर पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि जवळजवळ मला वाटतं हा पहिला झटका, पहिला हादरा दीपक पाटील संघाचा संघनायक मला वाटतं बाद झालेला आहे. डीजे मास्टर दीपक यांचा पुढचा चेंडू टाकलेला सुंदर असा चेंडू आणि क्लासिक मारायला फटका. बेहतरीन बिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय आणि एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या टोटल 1 ने वाढते, जाऊन पोहोचतोय ती
एक बाद बाला 12 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर झेलबाद, पुन्हा आलेली एक धाव. ऑफ साईडला मारलेला हलकासा फटका, जबरदस्त फिल्डिंग, परंतु मला वाटतं हलकासा केलेला थ्रो. जर हा पास थ्रो केला असता तर रनआउटच्या स्वरूपात, परंतु जर तर नसल्या कारणाने आलेली धाव रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसवते जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 जिंकण्यासाठी 67 धावांचा लक्ष्य डीजे मास्टर. वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय तो किरण पाटील. बघा स्पीडअप करायचा आहे, टाइम अलर्ट आहे. 25 मिनिटांनंतर 5 षटक झालंच पाहिजे असा कमिटीचा निर्णय आहे. तरी पण आपण स्पीडअप करायचं आहे, दोन्ही संघांना विनंती. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू किरण पाटील, आणि अशा तऱ्हेने हा चकमा देतोय चेंडू आणि सीधा मला वाटतं विकेट किपर यांच्या हातून निसटतो आणि सीधा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रनांसाठी आलेला हा चेंडू आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढलेली आहे, जाऊन पोहोचलेली आहे ती 1-17. बाईच्या स्वरूपात आलेला हा चौकार असेल आणि जर काय मला वाटतं आता डाय मारले असते तर हा चेंडू सापडला असता, परंतु डाय मारल्या नसल्या कारणाने हा सीधा बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि संघनायकाला विनंती असेल. टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 22चा चौकार आणि तदनंतर दुसरा चेंडू व्हाईट बॉल. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू किरण पाटील आणि अच्छे तरीने कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा बॉर्डर लाइन के बाहर 6 रनों के लिए काफी खतरनाक जबरदस्त तूफानी मारलेला षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल संघाची धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 24-24. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू किरण यांचा, पुन्हा एकदा बेहतरीन टोला सपासप वार आणि चेंडू येतोय जवळजवळ मला वाटतं सीमा रेषेच्या पार. षटकार किरण पाटील यांनी टाकलेला व्हाईट बॉल आणि तदनंतर घेतलेला समाचार पाहायला मिळतोय. लगातार 2 षटकार. योगेश यांनी मारलेले खतरनाक असे षटकार पाहायला मिळतात आपल्याला आणि टोटल संघाची धावसंख्या वाढतोय. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. फिल्डिंग मध्ये हलकीशी बदल करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला.
योगेश रिवर्स शॉट लगा तो आपत नाही तो बरबाद आणि अशा तरी रनआउटचा खतरा येतोय जातोय परंतु रनिंग बिटवीन द विकेट एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात एक निवाडते जाऊन पोहोचते ती टाइम अलर्ट आहेच 25 मिनिटात तर 5 षटकं झालीच पाहिजे पहा नाहीतर मला वाटतं आपल्याला पेनल्टी दिली जाईल लेग बायच्या स्वरूपात चला अंपायरचा निर्णय अंतिम असेल कृपया दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल कोणीही अंपायरशी वाद घालू नये चला स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघाला विनंती असेल कारण का टाइमपास करू नये कारण का आपल्याला अखंड दिवसभर सामने खेळवायचे आहेत तरी पण आपले लवकरच लवकर पाहूया पुन्हा एकदा किरण उलटा टाकलेला चेंडू जबर मारलेला फटका बेहतरीन केलेली फिल्डिंग आणि जबरदस्त केलेला थ्रो परंतु मला वाटतं जर का हा डायरेक्ट टिपला असता तर रनआउटच्या स्वरूपात मला वाटतं बाद झाला असता परंतु रनिंग बिटवीन द विकेट एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या एक वाढते जाऊन पोहोचतोय ती 32 आणि 32 दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघासाठी पहिला षटक घेऊन आलेला दीपक गंबे यांनी दिलेल्या 13 धावा तदनंतर दुसरा षटक घेऊन आलेला किरण जबरदस्त फटका गचाल फिल्डिंग पाहायला मिळते एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकच धावावरती समाधान आणि टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 33 डीजे मास्टर संख्या झालेली आहे ती 33 आता संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय मला वाटतं संघासाठी तिसरा तर वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलेला पुन्हा एकदा दीपक गंबे पहिल्या षटकामध्ये दीपक गंबे यांनी दिलेल्या 13 धावा तदनंतर दुसरा षटक घेऊन आलेला किरण यांनी दिलेल्या 20 धावा टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 33 तिसरा षटक घेऊन आलेला दीपक गंबे पाहूया यावर टाकलेला चेंडू आणि सुंदर मारलेला फटका आणि जबरदस्त अशी फिल्डिंग बेहतरीन केलेला थ्रो पाहायला मिळते आपल्याला आणि एकच धाव मिळते संघाला टोटल संघाची धावसंख्या एकनी पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती 34 लॉस ऑफ ओनली 1 विकेट्स दीपक यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतं चाकमा घेतलेला चेंडू झेल उडतोय परंतु झेल खाली कोणी फिल्डर नसल्या कारणाने हा झेल मध्ये पडतोय आणि मला वाटतं 1 धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा एकनी सरसवते जाऊन पोहोचते ती 35 याने 35 तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेली 1 धाव तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव पाहूया पुन्हा एकदा दीपक गंबे राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला योगेश पुन्हा एकदा जबरदस्त फटका जवळ जवळ मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत आणि सणसणीत आलेला सुपर हिट चौकार डीजे मास्टर स्थिती 39 याने 39 लॉस ऑफ ओनली 1 विकेट दीपक पाटील कप्तान बाद झाल्यानंतर आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय
तो योगेश पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला हलकाचा बडका जबरदस्त फिल्डिंग बेहतरीन केलेला थ्रो पर्यंत रनिंग बिटवीन द विकेट मला मिळतो एक धाव पूर्ण टोटल संघाची धाव संख्या झालेली आहे ती 40 आणि 40 स्वतः संघ मालक मला वाटतं जबरदस्त फिल्डिंग करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा हलकासा फटका पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे एकच धाव संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 41 आणि 41 तिसरा षटक जबरदस्त षटक टाकता वेळेस पाहायला मिळते आपल्याला दीपक गंभे पहिल्या चेंडूवरती एक दुसऱ्या चेंडूवरती एक आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि जवळ जवळ मला वाटतं हा सीमा रेषेच्या बाहेर चाललेला वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर चाललेला सुंदर असा चौकार डीजे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल ती वीर मराठा जोहे संघाला संघासाठी तिसरा संघासाठी 74 वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय मनोज मोकल अलिबाग 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल ती वीर मराठा जोहे संघाला नॉन स्ट्राईकला असलेला ओपनर्स बॅट्समन आतापर्यंत क्रीज मध्ये आहेच पहिला चेंडू अर्क टाकलेला परंतु जबरदस्त बॉलिंग परतावेलच पाहायला मिळते आपल्याला मनोज मोकल ऑफ साइडला मारण्याच्या नादात विकेट किपर यांच्या हातात आलेला जबरदस्त असा चेंडू पाहायला मिळते आपल्याला संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 45 आणि 45 पुन्हा एकदा स्टेटला मारलेला सुंदर असा फटका बेहतरीन अशी केलेली फिल्डिंग एक धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरसवतोय जाऊन पोहोचतोय ती 46 या धावसंख्येवरती 46
फुल टॉ टाकलेला चेंडू आणि घेतलेला समाचार सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि सनसनीत क्लासिक मारलेला षटकार डीजे मास्टर. संघाची धावसंख्या या षटकाराच्या साह्याने जाऊन पोहोचलेली आहे ती 52 या धावसंख्येवरची 52. आणि आता जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असेल ती वीर मराठा जोहे संघाला. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतो आणि जवळजवळ 1 बाउन्स 2 बाउन्स परंतु जबरदस्त फिल्डिंग. त्याचप्रमाणे 2 धावा मिळतात संघाला. मला वाटतं एकच धाव मिळते संघाला. 2 धावा मिळतात संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या 2 वाढते जाऊन पोहोचतोय ती 56 या धावसंख्येवरती. आणि जिंकण्यासाठी आता जवळजवळ मला वाटतं बॉल टू बॉल 13 चेंडू आणि 13 धावांची गरज संघासाठी. चौथा तर वैयक्तिक पहिला झेडे घेऊन आलेला मनोज मोकल यांचा पुढचा चेंडू पाहूया. लगातार 2 चेंडू मला वाटतं डॉट बॉल परंतु पुन्हा आलेला षटकार. पुढचा चेंडू जबरदस्त असा चेंडू सीधा विकेट किपर यांच्या हातात आलेला निर्धावाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि टोटल संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर म्हणजे 1 बाद 54 54 लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची गरज डीजे मास्टर. नजर नजर में होली दिल का मला वाटतं हा रोमांचक असा आपल्याला वाटतोय सामना येणार आहे. परंतु पाहूया आता 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ती वीर मराठा जो हे संघाला. त्याचप्रमाणे मला वाटतं संघासाठी 5वा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय विलिन धुंद्रेकर. जर का या षटकामध्ये 4 या 5 धावा आल्यास तर शेवटच्या षटकामध्ये थोडीशी मजा येणार आहे. परंतु पाहूया 5व्या षटकातील पहिला चेंडू विलिन यांचा राईट हँड बॅट्समॅन केलता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. स्ट्रायकर बॅट्समॅन आलेला दीपक पाटील आणि नॉन स्ट्रायकला आलेला नारायण पाटील. आधीपर्यंत मला वाटतं क्रीज मध्ये आहेत. परंतु आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. चला जरा स्पीडअप घ्यायचा आहे. आपला टाइम थोडा संपत आलेला आहे. जर का आधीपर्यंत मला वाटतं थोडं 2 मिनिटं एक्स्ट्रा झाली तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. पहिला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आणि आता जिंकण्यासाठी मला वाटतं 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ती वीर मराठा जोहे संघाला. संघासाठी 5वा तर वैयक्तिक पहिला षटक टाकता वेळेस आणि पुन्हा एकदा ज्याप्रमाणे आताच चेंडू टाकला त्याप्रमाणे पुन्हा एकदा त्याचप्रमाणे चेंडू टाकता वेळेस पाहायला मिळते आपल्याला विलिन.
पहिला बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर दुसरा चेंडू व्हाईट बॉल. पाहूया टोटल संघाची धावसंख्या एकीने पुढे सरसवतय, जाऊन पोहोचतय ती 56 या धावसंख्येवरती. रनआउटचा खातरा येतोय, जातोय परंतु आणि त्याचप्रमाणे दापोलीचे आमचे राजकुमार शितेकर साहेब यांचे सुद्धा आगमन आणि रिव्हर्स शॉट लगाता बात नाही तो बरबाद. रिव्हर्स शॉट मारलेला आहे, सुंदर असा शॉट आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. या चौकाराच्या साह्याने टोटल संघाची धावसंख्या 4 पुढे सरसवते, जाऊन पोहोचतोय ती 61 या धावसंख्येवरती. आणि आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुन्हा एकदा विलीन जोरात वार करण्याच्या नादात परंतु चेंडू जाते सीधा विकेट कीपर यांच्या हातात. निर्धाव 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा बेत्रिंग टोला झेल उडलाय परंतु मला वाटतं हा जबरदस्त पकडलेला झेल. दुसरा झटका मनोज यांनी पकडलेला सुंदर असा झेल आणि मला वाटतं योगेश यांचा संपलाय खेळ. दुसरा झटका, दुसरा आदरा, दुसरी विकेट, दुसरा मोहरा, तंबूचा रस्ता. डीए मास्टर जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. ती वीर मराठा जो हे संघाला रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात पुन्हा एकदा जवळ मराठा रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव मिळते संघाला आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 66 66 लॉस ऑफ 2 विकेट. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. डीजे मास्टर क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा वतीने हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावाची गरज. आणि शेवटचा षटक घेऊन येतोय रत्नदीप. पहिल्या चेंडूवरती वार करण्याच्या नादात परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. आणि पुन्हा एकदा जवळ मला वाटतं बादशाह संघ मला वाटतं सामना खलास करण्याच्या नादात विकेट. पहा अद्यापर्यंत जर तर तराजू जाग्यावरती आहेच. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग
आणि कंटिन्यू ड्रेसिंग असं हा पाहायला मिळते आपल्याला खचाखच भरलेले स्टेडियम वरती. रोमांचक असा सामना म्हणावा लागेल. जरी 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 अद्यापपर्यंत जर 1 चेंडू दाट गेला तर मला वाटतं वीर मराठा जो हे संघाकडे थोडासा अद्यापपर्यंत मला वाटतं हा तराजू जाग्यावरती स्थिर. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन रवी म्हात्रे. आणि अद्यापपर्यंत 50+ मी पण 50+ आहे, परंतु 50+ आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. स्वतः नारायण पाटील नॉन स्ट्राईकला आलेला दादर संघाचा हा खेळाडू आहे. बघा स्टॅमिना मजबूत जबरदस्त. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं आईच्या स्वरूपात संघ जिंकतो वीर मराठा जो हे. आणि अद्यापपर्यंत 50+ खेळाडू अद्यापपर्यंत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. नाबाद जबरदस्त अशी फिटनेस पाहायला मिळते आपल्याला. नारायण मला वाटतं हे भिवंडीवरून उपाशीपोटी खेळण्यासाठी 50+ स्वरूपात मला वाटतं वीर मराठा जो हे संघाकडे. कारण का तर मला वाटतं एक सुभाष शिंदे होतेच, परंतु नियम असा आहे की 2 50+ खेळाडू पाहिजेच. म्हणून हे मला वाटतं उपाशीपोटी आज इथे येऊन आज ओपनिंगला उतरून नॉन स्ट्राईकला होते ते नाबाद राहिले. जरी धावा जवळजवळ मला वाटतं रसायनीमध्ये पण यांनी नाबाद केली